नमस्कार, मी डॉक्टर सोनाली दामले। मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि सध्या मी डॉक्टर बी.के. वालावलकर रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ विभागामध्ये उपलब्ध आहे। माझी सुपर स्पेशालिटी म्हणजे स्त्रियांना पाळीच्या वेळेला किंवा पाळी गेल्यानंतर जे त्रास होतात ह्याच्यामध्ये मी वैशिष्ट्यांनी हे स्पेशालिटी केलेली आहे। तर पाळी बंद होणे म्हणजे काय? पाळी बंद होणे म्हणजे जेव्हा आपल्याला पाळी 12 महिन्यासाठी येत नाही तेव्हा आम्ही म्हणतो पाळी बंद होती। पाळी बंद झाल्यावरचे जे त्रास असतात, जसं एकदम अंग गरम होणं किंवा रात्रीचं घाम येऊन जाग येणं किंवा झोप न लागणं किंवा कधी कधी आपल्याला आळस येतो किंवा काम करूच नव्हे किंवा काम थोडंसं जरी केलं तरी खूप दमायला होतं, हे सगळे जे त्रास असतात ते आम्ही म्हणतो की मेनोपॉज नंतरचे सिम्पटम्स असतात। तर हे सगळे त्रास फक्त पाळी संपल्यावरतीच होतात का? तर नाही। पाळी संपायच्या आधीचे 3 ते 6 वर्ष जे असतात त्या कालावधीमध्ये पण आपली पाळी लांबवणे किंवा पाळी कधी कधी महिन्यातनं 2दा येणे, अंगावरनं रक्त जास्त जाणे, हे सगळे पण त्रास बायकांना होत असतात। तर हे सगळे त्रास आपल्याला इकडे बी.के. वालावलकर मध्ये तपासणी करून त्याचे व्यवस्थित उपचार मिळू शकतात। पाळी गेल्यानंतर आपल्याला आपले जे भाडं असतात ती ठिसूळ होणे किंवा सारखं सारखं आपल्याला युरिनचे इन्फेक्शन होणे किंवा जसं मी सांगितलं तसं अगदी काम करू नवे सारखं होणे, लगेच लगेच दम लागणे, हे सगळे त्रास पण आपल्याला होतात किंवा आपल्याला हृदयाचे रोग पण होऊ शकतात। तर हे सगळे जे आपल्याला त्रास होतात हे पुढे आपल्याला होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून पाळी गेलेल्या वेळेलाच लगेच जर आपण उपचार केले आणि तर हे सगळे आपण नंतर प्रिव्हेंट करू शकतो। मग आता फक्त उपचार म्हणजे गोळ्या घेऊन हे सगळं प्रिव्हेंट होणार आहे का? तर नाही। आपण इकडे काय करतो तर आपण एक पूर्णपणे होलिस्टिक अप्रोच असा इकडे वापरतो। म्हणजे आपल्याला एक्सरसाइजचं महत्त्व, न्यूट्रिशनिस्ट म्हणजे जे आपल्याला आपल्या आहारांमधनं कसं आपल्याला पोषण मिळेल हे सांगतात आणि मग ह्याच्यावर त्या गोळ्या देऊन हे सगळे जे रोग आहेत ते आपण कमी करू शकतो। आता ह्या सगळ्यामुळे पुढे जाऊन आपल्याला काय फायदा होणार आहे? तर पुढे जाऊन आपल्याला जे फ्रॅक्चर्स वगैरे होतात हे बायकांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसतात, हे सगळे आपण थांबवू शकतो। मधुमेह किंवा हायपर टेन्शन, बीपीचा त्रास, हे सगळं पण पुढे जाऊन आपण थांबवू शकतो। पण ह्याच्यासाठी उपचार घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। पुढे जाऊन आपल्याला आपली जी युरिन आहे ती रोखू न येणं किंवा सारखं सारखं हसलं किंवा खूप वजन उचललं तर युरिन पास होणं, हे सगळे त्रास किंवा पिशवी खाली सरकणं ह्याचा त्रास, हे सगळे पण त्रास बायकांना होत असतात। तर हे सगळे त्रास पण पुढे जाऊन आपल्याला होऊ नये ह्याच्यासाठी आधी ट्रीटमेंट घेतलेली हे बरं असतं। तर ह्यासाठी आपल्याकडे वालावलकर रुग्णालयामध्ये सगळं उपस्थित आहे। तर तुम्ही जर हे आधीच येऊन ह्याची सगळ्याची ट्रीटमेंट घेतली, हाडं आपली ठिसूळ नाही आहेत ना किंवा हाडं ठिसूळ होऊ नवेत ह्याच्यासाठी उपचार घेणं, हे सगळं जर आधीच आपण केलं तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो।